तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः सत्वमाहो रजस्तमः ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः ये शास्त्र विधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो अहो रजः तमः. याला क्लिअर कर थोडंसं आदित्य, थोडं खरखर करते. हरिओम बेस दे बर थोडंसं. हरिओम. हॅलो हरिओम. हां बरं छान आहे आता. तर हे कृष्ण शास्त्रं विधिमुत्सृज्य ये श्रद्धयान्विता यजन्ते तेषां निष्ठा तुका कृष्ण तुका सत्वम आहः रजः तमः असा अन्वय आहे. त्याचप्रमाणे अर्थ असा आहे. हे कृष्ण, अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन बोलायला लागलाय. त्यामुळे म्हणतो हे कृष्ण, हे देवा, या ठिकाणी शास्त्रविधी उत्सृज्य, ज्याने शास्त्रविधीचा त्याग केलेला आहे, त्याग करून जे श्रद्धयान्विता म्हणजे श्रद्धेने युक्त होऊन जे यजन्ते म्हणजे थोडक्यात यज पूजायाम यज शब्दामध्ये यज्ञ यागादिक असा अर्थ होतो. यज्ञ यागामध्ये पूजादिकाचा असा अर्थ होतो. तर यजन्ते याचा अर्थ जे पूजादिक करतात, देवतादिकांचे पूजन हवन यजन जे असेल ते यजन्ते. असे जे आहे तेषां, तर जी त्यांची जी निष्ठा आहे, त्यांची जी स्थिती परिस्थिती आहे, त्यांची जी श्रद्धा आहे, तर ती कोणत्या रूपाची आहे, ती कशी आहे. ती कशी आहे म्हटल्यावर ते सत्व आहे की सत्वरूप आहे की रजरूप आहे की तमरूप आहे, असा याचा शब्दशः अर्थ होतो. अहो शब्दाचा अर्थ अथवा, म्हणजे थोडक्यात ती त्यांची निष्ठा म्हणजे त्यांची ती स्थिती आहे, श्रद्धेची अवस्था आहे, ती सत्वरूप आहे किंवा रजगुणी रूप आहे की तमगुण रूप आहे. बस सरळ अर्थ काय आहे. अर्जुन म्हणतो देवा,
ज्यांनी शास्त्रविधी सोडलेली आहे. शास्त्रविधी सोडून जे श्रद्धेने युक्त होऊन या ठिकाणी यजन पूजन करतात, तर त्यांची जी निष्ठा आहे, त्यांची ती परिस्थिती आहे, ती कोणती येते? ते सत्वगुण रूप आहे की रजगुण रूप आहे की तमगुण रूप? मग त्यांचं बरोबर आहे की त्यांचं हे चुकलं आहे? असं थोडक्यात त्याची परिस्थिती नेमकं काय हे काही मला कळालेलं नाही. अर्जुन बोलतो याचा अर्थ तो सहजासहजी बोलत नाही, तो प्रश्न घेऊनच बोलतो. अर्जुनाचं बोलणंच प्रश्नात्मक असतं. अर्जुनाचं बोलणं काय, तो काय भगवंताला ज्ञान सांगत नाही, प्रवचन सांगत नाही. ज्ञान नसताना ज्ञान सांगायचा मक्ता आपल्याकडे असतो. बायको नवऱ्याला, नवरा बायकोला, आणि माझ्यासारखा महाराज कोणाला बी त्याला इच्छा असू नाही तर नसो, सांगायचं म्हणजे सांगायचं. ते फक्त पुढं बसला पाहिजे, पण तो ऐकत असला पाहिजे. ते एक भाग्य. ते जे ऐकतही नसलं तरी त्याला इकडं पाहिलं आणि त्याला ऐकायला येतो आम्ही. इकडं पाय ऐका, मी तुम्हाला सांगतो. तर अर्जुनाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे शास्त्रविधी आहे त्याला उत्सृज्य नाम सोडलंय त्यांनी, आणि ते यजन तर करतात, आचरण तर करतात. तो शास्त्रविधी सोडलं याचा अर्थ काय आहे? मागं पण 16व्या अध्यायामध्ये हे वाक्य आले. तिथं यहा आहे आणि इथं ये आहे, जे, आणि तिथं जो आहे तो एकटाच आहे तिथला, आणि इथले मात्र जे आहेत बहुवचन आहे. तर जे शास्त्रविधी उत्सृज्य, तर मग दोघांचं काय आहे? शास्त्र टाकणं ते दोघांचं समानच आहे. त्याने काय केलं? शास्त्रविधी उत्सृज्य, आणि हिने काय केलं? शास्त्रविधी उत्सृज्य. दोघांनी शास्त्र सोडलेलं आहे. अरे मग दोघातला फरक काय? तोही वर्तन करतो, हाही वर्तन करतो. त्याने शास्त्र सोडलं, याने शास्त्र सोडलं. आता तो वास्तविक पाहता तिथं तर आसुरी संपत्तीचा आहे गडी तो. मग आता हे तर सात्विक, इथं श्रद्धा आली, हा तर सात्विक आहे. मग दोघांचं समानत्व आहे हे जर मला संशयात्मक झालं, आणि ते माझा संशय आहे, तो ही शंका आहे माझी ती. असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तो शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्र सोडणे म्हणजे काय आणि शास्त्र धरणं म्हणजे काय? आता ते काय धरणं आणि सोडणं, जसं एखादा दोर धरला आणि एखादा दोर सोडून दिला, असं आहे का ते? असं नाही. ते कोणतंही धरणं असतं ते क्रियात्मक असतं, आणि सोडणं असतं ते सुद्धा क्रियात्मक असतं. मनाने धरले, शिवरात्री धरली, आता धरली म्हणजे काय, दोन्ही हाताने दाबून धरली. आणि शिवरात्री एकादशी सोडली, सोमवार सोडला. जे व्रत धारण करतो ते क्रियेतूनच सिद्ध होतं, आणि सोडलं ते सुद्धा क्रियेतूनच सिद्ध होतं. मग हा प्रश्न कुठं? शास्त्र सोडलं म्हणजे नेमकं काय केलं, आणि शास्त्र धरलं म्हणजे नेमकं काय केलं? शास्त्र सोडणे याचा अर्थ शास्त्राने ज्या विधी सांगितल्या त्या विधी सोडून त्या विधी न करणे, याला शास्त्र सोडणं म्हणतात. शास्त्र सोडणं दुसरं काय असतं? आणि शास्त्र ज्याने स्वीकारलं याचा अर्थ शास्त्राच्या नियमाप्रमाणे वर्तन करणं, याला म्हणतात शास्त्रविधी त्याने धरली, शास्त्रविधीचं आचरण केलं. धरणं सोडणं काय असतं? पण एक गोष्ट, मनामध्ये विचार असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक क्रियेत येत असतं. धरणं सोडणं मनात असल्याशिवाय तर काही क्रिया होत नाही ना काही. मग तसं या ठिकाणी शास्त्रविधी सोडली त्यांनी, पण सोडली आणि धरली याच्यावरती ती गोष्ट नसते. ती बऱ्याच वेळा शास्त्रविधी शास्त्र त्यांनी आता ज्याने शास्त्र स्वीकारलंच नाही त्याला सोडण्याचा काय प्रश्न आहे? त्याला काय प्रश्न नाही सोडण्याचा. पण ज्याने शास्त्रविधी स्वीकारली आहे, ज्याला शास्त्रविधी त्याला समजली आहे, आणि शास्त्रविधी समजली आणि त्यांनी सोडली, हा भाग वेगळा आहे. शास्त्रविधी समजली आणि शास्त्रविधी सोडली, पण त्याच्यापेक्षा पुढची वाईट गोष्ट, स्वबुद्धी रचते शास्त्र हिम, मग कामकारतः वर्तन्ते, कामकारतान श्रद्धान श्रद्धयान्विता, हे दोन पद या ठिकाणी त्या दोघांची भिन्नता दाखवतात. दुसरे पद असं आहे, तिथं वर्तन्ते आहे आणि इथं यजन्ते आहे. वर्तन्तेचा अर्थ काय? स्वयराचारी तो. आणि यजन्तेचा अर्थ काय? भजन पूजन आहे. म्हणजे याच्यामध्ये भावना आहे, त्याच्यामध्ये भावना नाही. असे दोघातले फरक आहेत. शास्त्र सोडलं असलं तरी एक प्रकार असा आहे, तो शास्त्र स्वीकारतो
आणि शास्त्र सोडतो. एक असं आहे, शास्त्र त्यांनी स्वीकारलंच नाही, शास्त्र त्यांनी धरलंच नाही, पण तो शास्त्राचं आचरण करतो. एक वर्ग असा करता येईल का त्यांनी शास्त्र स्वीकारलंही नाही, त्याला ते समजलंही नाही आणि त्यांनी ते सोडलंही नाही, त्याच्या गावालाच नाही काही. शास्त्र काय एकाच सण खातात हे त्याला माहीत नाही आणि त्यामुळे शास्त्र धरणं सोडणं त्याच्याकडे काही येतच नाही. ती गोष्ट पशुवत समजायची गोष्ट असे, तो एक प्रकार आहे. एक प्रकार असा आहे की त्याला शास्त्र समजलंय, त्यांनी शास्त्र धरलंय आणि तो यथोचित शास्त्राचं आचरण करतोय, त्याचा काही प्रश्न येत नाही. शास्त्र समजणे, शास्त्राची विधी स्वीकारणे आणि शास्त्राप्रमाणे यथोचित आचरण करणे, हा झाला गीतेतला अधिकारी आणि तो त्या पद्धतीने आचरण करतो, त्याचा काही विषय येत नाही. आणि ज्यांनी शास्त्र समजलंय, शास्त्र स्वीकारलंय आणि नंतर त्याच्या विरुद्ध वर्तन करायला लागला, हा दुसरा प्रकार येतो. आणि तिसरा प्रकार असा आहे, ज्याला शास्त्र काही समजलेलं नाही, शास्त्र काही समजलेलं नाही. याच्याकरता मूर्तिमंत उदाहरण शिवरात्रीच्या दिवसाचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. तो ज्या काळात तो भिल्ल असतो आणि तो भिल्ल त्या शिकार करण्याच्या निमित्ताने त्या बेला झाडावर बसलेला आहे. त्याला त्या दिवशी शिवरात्र त्याला काय माहीत नाही. त्याला शिवरात्र काय, त्याला शास्त्र माहीत नाही, शिवरात्र माहीत नाही, शास्त्र त्याला कळलं नाही, पण त्याने आचरण मात्र केलं. दिवसभर त्याला काही खायला मिळालं नाही, त्याला उपवास घडला आणि तो बिचारा डोळ्यापुढे पानं येते म्हणून ती पानं तोडायचा आणि खाली टाकायचा, त्या पिंडीवर पडत होतं. आता याला शास्त्र काही समजलं आहे का? शास्त्र काही समजलं नाही. पण त्याला श्रद्धा तरी आहे का? श्रद्धा नाही, त्याला ना श्रद्धा नाही, त्याला शास्त्र माहीत नाही, पण आचरण घडलं. म्हणजे त्याला शास्त्र न कळताही त्यांनी शास्त्र आचरलं, हा एक वर्ग आहे का तो. मग शास्त्र न कळताही शास्त्राचं आचरण करणं, मग त्यांनी न कळत केलं काय आणि यांनी कळून केलं काय, दोघांची क्रिया सारखीची, त्याचे परिणाम तर सारखेच होणार. मग तसा इथला अधिकारी असा आहे, त्यांनी शास्त्र त्याला काही माहिती नाही, पण त्यांनी शास्त्राचं आचरण केलं म्हणजे कसं काय केलं? मग शिवरात्री धरली. आता घरातले लहान मुलं पण शिवरात्री धरतात, काय माहिती त्यांना? शिवरात्र काय माहिती, भगवान शंकर तरी काय माहिती? मग ते फक्त घरातली माणसं, मोठी माणसं, श्रेष्ठांचं आचरण त्यांच्याकडे पाहून ते आचरण करतात. आता माझ्यासारख्याने शिवरात्रीचं व्रत वाचलं, त्याची विधी वाचली, त्याचं शास्त्र वाचलं, मी शिवरात्र धरली आणि एखाद्या माणसाला त्याला काहीच नाही कळलं, त्याने पण शिवरात्र धरली, दोघातला फरक काय आहे? घडणं महत्त्वाचं आहे ना. कळालं आणि केलं, कळालं आणि केलं, त्याचे परिणाम त्याला तेच आहेत. काहीच कळालं नाही पण त्याने पण केलं. एखाद्या माणसाला त्या मालकाचं नाव माहिती आहे, ते पगार किती हे पण त्याला माहिती आहे आणि तो काम करतो हे पण माहिती आहे. त्याला एवढी 10 पोती उचलायची होती, 10 पोती उचलले. याला मालकाचं नावही माहीत नाही, याला पगारही काय माहीत नाही आणि कुठं घेऊन चालला हे त्या जोडीदार म्हणला चाल गेला, त्याने 10 पोती उचलली. आता पगार दोघाला तर सारखाच मिळणार ना, पगार दोघाला सारखाच मिळणार. मग आता याला काहीच माहीत नाही, याला मालकाचं नावही माहीत नाही, ते कामाचं स्वरूपही माहीत नव्हतं, पगार किती देणार हे त्याला काही माहीत नव्हतं, पण ते 10 पोत्याचं काम केलं आणि याला सगळं माहिती होतं, त्याने ते 10 पोत्याचं काम केलं. मग आता दोघातला फरक काय आहे? तर दोघातला फरक काहीच सांगता येत नाही. कारण का, या ठिकाणी शास्त्रविधी जाणली, शास्त्र आचरण केलं आणि तो त्याला पण श्रद्धा आहे आणि त्यांनी श्रद्धेप्रमाणे आचरण केलं. तितकीच गोष्ट ज्याला काहीही माहिती नाही, पण तितक्या श्रद्धेने जर त्यांनी त्याचं आचरण केलं तर त्याचा परिणाम दोघांचा सारखाच होईल, असा दोघातला इथला फरक आहे. मग आता काय आहे, इथं शास्त्रविधी मुत्सृज्य, त्यांनी शास्त्रविधी सोडली याचा अर्थ त्यांनी प्रथम ती धरलीच नव्हती, सोडायचं काही कामच नाही, त्याला ती शास्त्रविधी कळालीच नाही. का नाही कळाली? त्याचं काही एक कारण सांगता येणार नाही. त्याला संधी नाही मिळाली, त्याचं शिक्षण नव्हतं, त्याची प्रपंचाची परिस्थिती नव्हती किंवा त्याला तसं तर काय म्हणतो, त्याच्या शरीराची साथ नव्हती. शास्त्र ऐकण्याकरता सांगणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे, त्याला तसा देश पाहिजे,
तसा काल परिस्थिती पाहिजे आणि मग ते शास्त्र तो ऐकेल, मग तो शास्त्र ऐकेल ना. पण इथं जर ती परिस्थितीच नाही त्याला, काय समजा त्याची प्रपंचाची परिस्थिती नसते, त्याची प्रापंचिक परिस्थिती नसते किंवा त्याच्या शरीराची परिस्थिती नसते किंवा त्याला प्रपंचाने वेळच मिळत नाही किंवा त्याच्याकडे सगळं काय असूनही त्याची जी अवस्था आहे ती अवस्था शरीर बसण्यासारखं नाही. काय तुम्ही एक नाही, एक आता तुम्ही इथं बसलात, इथं एक नाही 9 कारणे आहेत. इथं देशानुकूल आहे का नाही? देशानुकूल आहे. इथून जर ट्रका चालल्या मिनिटा मिनिटाला भराभर ट्रका रेल्वे चालली, काय ऐकणार? देशानुकूल आहे का? नाही. आता इथं जोरात पाऊस आला धडाधड, काय ऐकू द्या ना. मग कालानुकूल आहे का आता? नाही. देश अनुकूल पाहिजे, कालानुकूल पाहिजे. दोन्ही अनुकूल असले तरी माझी सांगणाऱ्याची परिस्थिती, माझ्या शरीराची, माझ्या तब्येत ठीक पाहिजे का नाही? आणि तब्येत ठीकलं माझी मानसिकता पाहिजे का नाही सांगायची? माझं माझं ठीक पाहिजे. तसं तुम्ही बसली, तुमच्या शरीराची परिस्थिती ठीक पाहिजे. बसताच नाही तुम्ही काय बसणार आहे? म्हणजे तुमच्या शरीराची अवस्था ठीक पाहिजे, तुमची मानसिकता ठीक पाहिजे. आणि ह्या दोघाच्या मध्ये मला तुम्हाला कळून द्यायची मला जितकी जिज्ञासा असते की तुम्हाला ऐकण्याची पण जिज्ञासा असली पाहिजे. आता हे सगळं, हे सगळे प्रतिबंधाचा अभाव, प्रतिबंधाचा अभाव, कोणत्याही कार्याला प्रतिबंधाचा अभाव हा सगळ्यात मोठं कारण ठरतो. मग प्रतिबंध कोणता, या मी तुम्हाला एवढी सगळी पोथी वाचली, यातला एखादा जरी प्रतिबंध असला तर घडेल का ती गोष्ट? मग आता ऐकण्याकरता किती नाजूक गोष्टी असतात पाहत, आपल्याला ती गोष्ट कळत नाही. मग असं एवढं सगळं अमृताचं ताट वाढून ठेवलं असताना सुद्धा का अमृताच्या पोहा पडीजे आणि मग वज्र मिठी मारीजे, अशी प्रकार होतो का नाही? आता इथं काही समजा विद्यार्थी बसले तरी सगळं अनुकूल आहे त्यांना, पण काय नाही, बसले हुसक्यासारखे. काय हे अमृताच्या भरलेल्या ताटाला ताट लात मारणंच आहे ना. कारण का एवढी अनुकूलता कशी निर्माण होईल? तो देश, तो काल, ती परिस्थिती, शरीराची स्थिती, एवढं सगळं असून मग आता सगळे किती काय माणसं आहेत, त्यांना देश काल अनुकूल आहे, शरीर चांगलं आहे, शिक्षण सगळं काय झालंय. अरे पण हे कुठं आहे मग? हे 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 त्याच्या पुढं कोण आलंय ते? पण एवढी संधी त्याला मिळून जर त्याने नाही ऐकलं तर त्याचा दोष राहतो. मुद्दा एवढा सांगायचा आहे, शास्त्रविधी कळून घेण्याकरता एवढं लागतं सगळं आणि त्याला ती यातली काही संधी मिळाली नाही. पण मग आमच्या तुमच्या दोघाच्या मध्ये एखादा माणूस राहतो, ते खूप भावनिक असतं, ते त्याने काय कधी काय मंदिर बिंदिर काय पाहिलं नाही. पण आता मगर साहेब गंधट साहेब करतात बुवा, तिने एकादश केली, मी धरली एकादशी. मग ते आता कीर्तन चालले कीर्तनाला, ते चाललेत वारी म्हणून चालले वारीला, त्याला काय माहिती? काहीच माहीत नाही, पण तो करतोय सगळं. तो हा अधिकारी येतं, तो दोघाच्या मध्ये तो आहे, तो श्रेष्ठाचं पाहतो. अर्जुनात तोच प्रश्न आहे, ए यार तुझं हे गीतान शास्त्र कुठं पाहू? युद्ध पाहू का, हे रथाचे घोडे पाहू का, हे सगळं राज्य सकट पाहू का, माझी परिस्थिती पाहू का, हे माझी बायका पोरं पाहू का, हे तुझं शास्त्र कुठं पाहू? हे कधी वाचायचं? मग भगवान ते काय नको करू म्हणले, श्रेष्ठाकडं पाय आणि तसं आचरण कर, तुला ते आपोआप मिळेल ना. कुठं चाललं म्हणले? पंढरपूरला चालला. कुणीकडे जायचं मला नाही माहीत म्हणला. चाललाय त्याच्या मागं मागं, पण गेला ना तो पंढरपूरला. कुठं चाललं त्याला काही माहीत नाही, त्याला पंढरपूरला जायचं आहे एवढीच गोष्ट माहिती. तसं आहे तर अर्जुनाचं शास्त्रविधी मुत्सृज्य. का सोडली तिने शास्त्रविधी? त्यांनी सोडली नाही, त्यांनी धरलीच नव्हती, त्याला ज्ञानच नाही. आणि का ज्ञान नाही हे सगळे तुम्हाला एवढे कारणं सांगितले. पण तो अत्यंत श्रद्धावान आहे, अत्यंत जेवढं शास्त्रात सांगितलं तेवढं तो श्रद्धेने आचरण करतो. तर तो काय करतो? फक्त इथं श्रद्धयान्विता, आणि तो फक्त श्रेष्ठाकडे पाहतो. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव तरो जनः. म्हणून याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज त्या नेहमी गीतेपेक्षा जास्त लिहितात आणि फार पुढचं लिहितात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर विशेष आचारावे लागे संती का, काय त्या नाम धर्मू ठेवी ती मंगल काय पाठीमागे हां, जे तर वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवी ती, ये आचरती सामान्य सकळ. हे त्या या सगळ्या श्लोकाचा अर्थ त्या होते बघा. एरती आचरती सामान्य सकळ, म्हणून विशेष आचरावे लागे संती. त्याकरता सगळ्या सगळ्या माणसाला शास्त्र कळत नाही.
एक ज्येष्ठ माणसाकडं मी ते पहिल्यापासून विद्यार्थ्याला सांगायचो. मी ज्यावेळी दिंडीत टाळ वाजवायचो, मी त्यांना सांगायचो, "अरे एका आपल्या टाळावरती 100 टाळ चालले पाहिजेत. इतका तगडा टाळ वाजवला पाहिजे, इतकं मजबूत." ते आपल्याकडे पाहून बरोबर तसं टाळ वाजवते ते. जी माणसं शास्त्र जाणतात, शास्त्र वाचतात ते त्याच्याकरताच नसतं. बाई स्वयंपाक करते, मग ते काय एकटी खाते काय ती? सगळं घर खातं ना. शेती 2 माणसं शेती करतात. पण ते किती शेकड्याने पण खाऊ शकतात ना ती माणसं. मग तसं श्रेष्ठाची गोष्ट अध्ययन करतो, समजून घेतो आणि आचरण करतो आणि त्याचं पाहून मग इतर सगळेजण ते श्रद्धयान्विता यजन्ते. असे श्रद्धेने युक्त होऊन ते या ठिकाणी यजन करत असतात. असो तो भाग. आणि म्हणून शास्त्रविधी जाणून फक्त पाठीमागच्यातला फरक सांगतो. पाठीमागं काय आहे, ह्या शास्त्रम उत्सृज तर तिथं काय आहे कामकारतः म्हणजे त्यांनी आपल्या मनाच्या इच्छेने इंद्रिया अधीन होऊन स्वैराचार करतो, वर्तनते तिथं. कामकारतः वर्तनते म्हणजे तिथं 2 पद तर नक्कीच आहेत. वर्तनते आणि यजनते हे एक, आणि कामकारता आणि श्रद्धान्विता हे 2 पद वेगळे वेगळे आहेत ना. शास्त्रविधीनुसार शास्त्र दोघांनी सोडलेलं आहे. पण त्या शास्त्र सोडण्यामध्ये त्याच्या सोडण्यात अहंकार आहे, स्वैराचार आहे आणि त्याला भोग भोगायचे आणि म्हणून तो त्या ठिकाणी वर्तन करतो. थोडक्यात याच्यात दुसरी गोष्ट आहे, त्याच्यात त्याने त्याची अवहेलना केली शास्त्राची. तर याने अवहेलना केली, याने काय शास्त्रविधी जाणलेली नाही, पण याचं अज्ञान आहे. पण दोघातला फरक असा आहे, त्याच्याकडे जिज्ञासा नाही, याच्याकडे जिज्ञासा आहे. त्याच्याकडे जिज्ञासा नाही, याच्याकडे जिज्ञासा आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे श्रद्धेचा विशेष नाही. आणि म्हणून श्रद्धयान्विता हे जे विशेषण दिलंय आणि कामकारता हे जे विशेषण दिलंय, यातच समजतं तो मागचा तो आसुरी संपत्तीवान आसुर आहे आणि हा दैवी संपत्तीवान दैवयोगातला हा भगवंताचा भक्त आहे. अशी गोष्ट या ठिकाणी सिद्ध होते. आणि म्हणून या ठिकाणी हे शास्त्रविधी उत्सृज्य आणि काय श्रद्धयान्विता यजन्ते. तर श्रद्धेने युक्त होऊन जिथं त्यांनी उपेक्षा केली ना, मग याच्याकडे श्रद्धा असल्यामुळे जिथं श्रद्धा असते तेथे उपेक्षा संभवत नाही. श्रद्धेत उपेक्षा कधी संभवत नसते. जिथं उपेक्षा असते ती श्रद्धा असू शकत नाही. मग कोण एखादी देवता असेल, महाराज असतील, गुरु महाराज असतील, उपेक्षा यत्किंचित जरी उपेक्षा मनात आली तिथं श्रद्धा असू. 2 तेज तिमिरयो हो विरुद्ध स्वभावयो हो, अंधकार आणि दिवस आणि रात्र, अग्नी आणि त्याला काय म्हणतो दहन तू हिमवत, बर्फ आणि अग्नी इतका विरोध आहे त्याचा. जिथं तुम्हाला श्रद्धा आहे तिथं उपेक्षा संभवतच नसते. तो खालमागचा आहे, तो तिने उपेक्षा केली आणि हा श्रद्धावानी, हा दोघातला एवढा फरक आहे. आणि श्रद्धा जिथं असते तिथं दुसरी गोष्ट, श्रद्धेत नक्कीच जिज्ञासा असते. मंदिरात खेचल्या जातो का नाही तो, मग श्रद्धेने त्याला तिकडं उडीत नेलं का नाही, मग तो ज्या काळात कथा कीर्तन ऐकायला जातो, इतकी सोपीन फुकटची गोष्ट नसते कथेला जायला सुद्धा. काय वेळेला खूप गरम असतं, काय वेळेला खूप थंडी असते, काय वेळेला लांब जायचं असतं, काही प्रपंचातली अडचण असते, ते सगळ्याला तो फाटा देतो, जातोच ना तो, जातोच ना. काय त्याला कोण घेऊन जातं, ती श्रद्धा आणि त्या श्रद्धेतली जिज्ञासा त्याला घेऊन जाते. मग तिथं श्रद्धा आणि जिज्ञासा, त्या पाठीमागचा जो काम करता तिथं उपेक्षा आहे. त्याच्यात जिज्ञासा नाही, तिथं आहे उपेक्षा, तिथं आहे अहंकार, तिथं आहे गर्व, तिथं आहे मनमानी. आणि या गोष्टी इथं श्रद्धेत असू शकत नाही. श्रद्धेत भावना आहे, श्रद्धेत जिज्ञासा आहे. आणि मग त्यामुळे श्रद्धा म्हटलं का ह्या गोष्टी आपोआप येतात. म्हणजे श्रद्धा आणि जिज्ञासा हे एक अंगाचे, म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. श्रद्धा आणि भावना ही गोष्ट एकच असल्यासारखी आहे. श्रद्धा ही संप्रत्ये, श्रद्धेची गोष्ट अशी असते ती माणसाच्या प्रत्यक्षात असते श्रद्धेची गोष्ट. आणि मग त्या काळामध्ये
श्रद्धेत जिज्ञासा येते, श्रद्धेत भावना येते. आणि मग परिस्थिती जरी असली तरी ती परिस्थिती ती श्रद्धा मोजीत नाही, ती श्रद्धा घेऊनच जाते. म्हणून श्रद्धेत अजूनही सांगाय, श्रद्धेमध्ये आदर असतो, श्रद्धेत आदर असतो. आणि काही जरी झालं त्याला शास्त्रकर्म शास्त्रार्थ असतो. संदीप, श्रद्धेमध्ये शास्त्रार्थ असतो, त्याचं चुकीचं असेल. आधी बुक्का लावायचा का आधी हार घालायचा का? काही आधी ते आधी हार घालते, शाल घालते, नंतर बुक्का लावते. ते लावू दे, कसं का लावेना, पण तो आदर आहे. तो त्या श्रद्धेने काय केलाय, तो आदर आहे त्याच्यामध्ये. आदर आणि दुसरी गोष्ट शास्त्रार्थ आहे. शास्त्रात काय गळ्याला बुक्का थोडाच लावला मुसलमान का लावला, तो कपडालाच लावला. त्याचा युत्क्रम झाला असेल. आधी आधी त्यांनी शाल घालावं, नंतर हार घालाव. आधी पहिला बुक्का लाव, नंतर शाल घालाव, नंतर हार घालाव, आणि मग नंतर फोटो काढावं जमलं तर. काय तर आधीच फोटो काढायला ते मग आम्हाला सांगावं लागतं. सरांना अनुभव असेल थोडासा. आम्हाला सांगत ते शाल घालायची राहिली, मग शाल घालतो लागला फोटो धरायला. ते हार घाल, हार घातला की लागला नारळ धरायला. लई येडे लोक असे. पण त्याचा आदर आहे. त्याचा तिथं काय तो आदर, कारण तो त्याच्या बुडाला श्रद्धा आहे ना. ती श्रद्धा श्रद्धा ती आदर घेऊनच निर्माण होत असते. हे तुम्हाला एवढं कसं काय सांगितलं. मग त्याच्यात शास्त्रार्थ त्याला माहिती आहे का. पण ती श्रद्धा असे तो सगळा शास्त्रार्थ गोळा करून घेते. ती श्रद्धा सगळा शास्त्रार्थ गोळा करून, श्रद्धेने जिज्ञासा खेचून घेतली, श्रद्धेने आदर खेचून घेतला, श्रद्धेने शास्त्रार्थ पण खेचून घेतला. हे इथं भगवान सांगतात. अर्जुना, आपलं अर्जुनाचा प्रश्न आहे. तर असं आहे, श्रद्धेने सगळं गोळा गोळा करून घेतलं. श्रद्धेने आदर आला, श्रद्धेने त्या शास्त्रार्थ आपोआप आला, त्याला काही माहीत नाही त्यातलं. श्रद्धेत भावनापणा असते, श्रद्धेत जिज्ञासापणा असते. आणि म्हणून त्या श्रद्धा असते तेथे धार्मिकता, जिथं अश्रद्धा असते तिथं धार्मिकता असू शकत नाही. अश्रद्धेमध्ये धार्मिकता असू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जिथं अश्रद्धा असते तिथं कधीही प्रयोजन नसतं, प्रयोजन शून्य असते ती गोष्ट. अश्रद्धेतून प्रयोजन अशी गोष्ट नसते, त्याचं प्रयोजन भोगाचं असेल. आणि तिसरी गोष्ट, अश्रद्धेमध्ये कधी शास्त्रार्थ येऊ शकत नाही. अश्रद्धा असेल तिथं धार्मिकता नसते, अश्रद्धा असेल तिथं कोणतंही प्रयोजन नसतं, अश्रद्धा असेल तिथं शास्त्रार्थही नसतो, आणि अश्रद्धे तर आदर नसतो, अनादरच असतो. असा दोघातला फरक आहे. आणि म्हणून त्यांनी शास्त्र सोडलं याचा अर्थ त्याला योग ज्ञाला, श्रवणाचा म्हणा, काय ते कर्म, त्याचं अज्ञान काय सांगितलं तुम्हाला सगळं. पण याच्यामध्ये त्यांनी शास्त्र सोडलं असलं तरी सुद्धा त्या शास्त्राचा अर्थ त्याच्याकडे आला. आणि म्हणून श्रद्धयान्विता यजनते, श्रद्धेने युक्त होऊन तो ज्या कालामध्ये भजन पूजन यजन करतो त्याला नाही कळलं तरी सगळं शास्त्रार्थ त्याच्यामध्ये येतो. म्हणून असे बरेच मूर्तिमंत माणसं आपल्याला, भोळी माणसं पाहायला मिळतात, त्यांना कळत नाही. पण खूप जास्त शास्त्रांनी सांगितल्यापेक्षा खूप जास्त आचरण करतात ती माणसं. आणि या बाबतीमध्ये महिलेकडे पाहावं लागतं. भयंकर त्यांच्या माणसं बरोबरीच करू शकत नाहीत ते वृत्तवैकल्याच्या बाबतीमध्ये. ते मोहित नाही इथं, त्याची बहीण इथं धनगरवाडीला, ते 16 सोमवार करायचे. मी किती कडकडीत करायचे, किती वेळा करायचे, ते 16 वेळा झाले तिच्या. शेतकऱ्याची बाई ती किती कडकडीत करायचे. धनगराची माणसं हे तुम्हाला सांगतो, ते श्रद्धेचं मूर्तिमंतच पुतळे धनगराची माणसं. आणि ते आहिल्याबाईंनी त्या महिलेत सोडलेलीच आहे ती गोष्ट. आहिल्याबाईचं ते आलेच त्यांच्यात. आणि कोणत्या देवाची भक्ती नाही करायची, महादेवाचीच भक्ती करणार. ती महादेवाचे लय कट्टर, ते भेंडे वळतात ना ते. त्यासाठी का तर या श्रद्धेच्या पुढे सगळ्या गोष्टी फेक्या होतात. श्रद्धेच्या पुढे विद्वत्ताही बाजूला पडते, श्रद्धेच्या पुढे शास्त्रार्थही बाजूला पडतो. जात धर्म अधिकार आचरण, स्नान केलं न केलं काही मुजीत नाही. श्रद्धेचं फार मोठं बळ असतं, इतकं मोठं बळ असतं. शबरीची उष्ट बोरं खाल्ली, काय त्याच्यात बुडाला श्रद्धाचे दुसरं काय त्याच्यामध्ये. त्या विदुराच्या कान्या खाल्ल्या, काय ती गोष्ट काय नाही.
श्रद्धेची ताकदच इतकी दांडगी असते ना, का ते शास्त्र विस्त्र काय नाही मोजी ती श्रद्धा. आणि म्हणून असा हा श्रद्धेने युक्त आहे. असा श्रद्धेने युक्त होऊन यजनते तो करतोय तो. शास्त्र विस्त्र काय त्याला माहीत नाही, पण तो करतो. तो काय करतो? श्रद्धा करतो. आणि अशा त्याला अज्ञानी माणसाची श्रद्धा, तिची भानगड काय म्हणते मग? अर्जुन म्हणतो तेषाम तेषाम निष्ठा तुका कृष्णा. त्यांची परिस्थिती काय असते? निष्ठा याचा अर्थ नितराम तिष्ठती. त्या आता दुसरं एक अशी गोष्ट आहे गंधाड साहेब, ज्या माणसाला वाचता येतं, शास्त्र कळतं, जे चांगले खूप श्रवण करतात, श्रवण करून शास्त्र ऐकून खूप चांगले ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, आणि त्याला तो पण श्रद्धावान असतो, अज्ञानी पण श्रद्धावान असतो. पण जे माणसं ज्ञानी असतात त्यांच्याकडून श्रद्धा नरम होते, त्यांच्याकडून श्रद्धा सुटते, कारण ते ज्ञान त्याला नेहमी छेद देतं. ज्ञान त्याला समजून झालं असतं, काय ना तर झाली पूजा, मानसिक पूजा केली तरी भागत, का त्या ज्ञानाने त्याला दिला छेद, ज्ञानाने दिला छेद, असं आहे. पण जे अज्ञानी असतात त्या अज्ञानातली श्रद्धा इतकी गाढ असते, ते शरीराचे तुकडे झाले तरी ते सोडित नाही, कारण ते अज्ञान आहे त्याच्यात. त्या अज्ञानातली श्रद्धा फार गाढ असते. मग ही श्रद्धा आहे, पण ही अज्ञानातली श्रद्धा आहे. आणि ती अज्ञानातली श्रद्धा, मग निष्ठा आहे ना ती, तिची परिस्थिती, त्या अज्ञानातल्या श्रद्धेची परिस्थिती काय असते? नेमकं ती कोणत्या बेस्वरूप आहे ती अज्ञानाची श्रद्धा? निष्ठा शब्दाचं काय? कोणत्या बेस्वरूप आहे ती अज्ञानातली श्रद्धा? ते खूप छान आहे ही गोष्ट. अज्ञानातली श्रद्धा खूप काम करते माणसांची, असं आहे ते. अज्ञानातली श्रद्धा असते ती नाहीच पायात चप्पल घालणार नवरात्रभर, वारी होऊस तर. मग ते ज्ञानी माणसाने तसं नाही करीत. मग त्याला शास्त्र आठवतं सगळं, त्याचं शरीर मन लय कवळं होतं त्याचं. त्यांना काय, कारण त्याला ज्ञान असतं ना ते. आणि म्हणून अज्ञानातली श्रद्धा निष्ठाम याचा आता नित्राम तिष्ठती, हलत नाही ती गोष्ट, नित्राम तिष्ठती. कशी? झाडाच्या खोडाप्रमाणे, झाडाच्या नित्राम तिष्ठती. अरे काही झालं तर त्या अज्ञानातल्या श्रद्धेची त्या तिष्ठती, तिष्ठा काय म्हणते ती? निष्ठा. ते तेशाम निष्ठा, निष्ठा अशी असते, त्या अज्ञानातल्या श्रद्धेची देवता ही एकच असते, नित्राम तिष्ठती. तो त्या देवतेहून कधी हालतच नाही, तो त्या देवतेपासून तो कधी हालतच नाही, नित्राम तिष्ठती. त्याचा मंत्र जो असेल, अशी उदाहरणं आहेत कितीतरी आपण पाहतो, ते मंत्र असेल, ते गुरुमंत्र, दुसरे शब्द असतात काही येडेवाकडे, पण त्यातली निष्ठा म्हणजे त्यांची देवता एकच असते, त्यांचा मंत्रही एकच असतो, त्यांचं शास्त्रही एकच असतं, त्यांचा गुरु पण एकच असतो, आणि त्यांची श्रद्धा पण एकच असते. त्याला काय नाही, बहु श्रोतव्य. ज्ञानी खूप ऐकलं ना, काय नाही, त्यांनी वाचलंय भाऊ, अनेकाचं ऐकावं. पण अज्ञानातली श्रद्धा, मी नाही कोणत्या, मी कोणाच्या कोणत्या महाराजांच्या पाया नाही पडणार, मी कोणाचं ऐकणार नाही, मला काय, माझी महाराज लय भरपूर झालेत, मला भरपूर देऊन उरलेत. नितराम तिष्ठती, त्याची निष्ठा. अज्ञानातली निष्ठा, त्याची ना गुरु बदलत, अज्ञानातली निष्ठा ना त्याची कधी श्रद्धा हलत, अज्ञानातली निष्ठा, त्याचं कधी शास्त्र, त्याला शास्त्रच नसतं, पण त्यांनी ते ठरवलेलं शास्त्र, ते शास्त्र बदलत नाही, त्याचा मंत्र कधी बदलत नाही, कारण त्यांनी दुसरं वाचलेलं नसतं, पाहिलेलं नसतं. त्याचा मंत्र बदलत नाही, देवता बदलत नाही, गुरु बदलत नाही, त्याचं आचरण पण बदलत नाही. त्या अज्ञानामुळे त्या श्रद्धेत एवढं बळ येतं, आणि म्हणून त्याला निष्ठा शब्द टाकलाय, नित्राम तिष्ठती असं आहे. धर्मादौ श्रद्धा, निष्ठा याचा अर्थ काय? धर्मादौ, हे सगळं तेच आलं, वेद, शास्त्र, पुराण, देव देवता, पूजन, गुरु, जेवढं परमार्थात सांगितलं जातं, त्या सर्वाच्या ठिकाणी गाढ श्रद्धा जी असते त्याचंच नाव निष्ठा असतं, गाढ श्रद्धेचं नावच निष्ठा असतं. आणि म्हणून असं आहे, निष्ठाहीनस्य कापी सिद्धी. निष्ठाहीन माणसं असतात त्यांना त्यांच्या जीवनात काहीही प्राप्त होत नसतं, व्यवहार असो की परमार्थ असो. निष्ठे वाचून तुम्हाला स्थैर्य वाचून काय करता येतं? शेतीत 8 दिवस गेला आणि नंतर व्यापार करायला लागला, व्यापार 8 दिवस केला, नंतर वकिली करायला लागला, आणि ते सगळं सोडून दिलं, नंतर 8 दिवस बुवा झाला. आता असं कसं काय जमेल? नितराम तिष्ठती, कुठे तू तपिविन दैवत. कोणत्या ठिकाणी झाड तोडायचं त्या ठिकाणी घावर घाव घातलं तर झाड तुटल ना ते.
मग तसलाच प्रकार आहे. मग निष्ठाहीनस्य न कापित सिद्धी. निष्ठाहीन माणसाला, श्रद्धाहीन माणसाला काहीही प्राप्त होत नाही. म्हणून निष्ठा याचा निष्ठा या शब्दाचा अर्थ काय? यथास्थितम, जशी आहे तशी. झाडाचं खोड जसं उभं असतं ना ते स्थातिष्ठती. तर निष्ठेत काय शब्द? स्था धातू आहे आणि स्थानाम तिष्ठती. स्थातिष्ठ ते ऊन वारा दिवस रात्र जसं आहे तसंच राहणं याचं नाव आहे निष्ठा. आणि ज्याला बदल म्हटलं का त्याला निष्ठा हा शब्दच येत नाही. मग त्याला निष्ठा निष्ठीचीच निष्ठा असते. कधी निष्ठल याचा भरोसाच नाही. कशातून निष्ठल याचा भरोसाच नाही. महाराजातून निष्ठतो मग कशातूनही निष्ठत होती. असं आहे. हा त्याला दगडफोड म्हणा, लाग लाग तिष्ठ जातोय ते. नाही नाही नाही, दगड फुटता फुटत नाही असं ते. दगड फोड म्हणजे दगड फोडायला लागलं तर फुटता फुटत नाही, त्याला दगड म्हणतात. घाव घातला आणि ते 4 तुकडे झाले त्याला दगड म्हणतच नाहीत. त्याला ढेकूळ म्हणतात. चला, थातिष्ठ म्हणजे थोडक्यात काय आहे? विशेष प्रकारची स्थिती एका ठिकाणी असणं त्याला निष्ठा असं म्हणतात. अशांत कामनाम का निष्ठा. ज्यांची अशांत काम म्हणजे ज्यांच्या मनामध्ये हजारो इच्छेचं काहूर आहे, अशांत असं मन आहे, अशा माणसाला निष्ठेचं वासही नसतो आणि त्याला निष्ठा पण माहीत नसते. त्याला बाजारू माणसं असून त्याला कुत्रं म्हणतात. त्याला कुत्रा कुठं हुंगल ह्याचा काय भरोसा नाही. मग कुत्रं इथं हुंग तिथं हुंग तिथं हुंग. असल्या माणसाला कधीही स्वाभिमान नसतो. निष्ठा आणि स्वाभिमान इतके याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन, तुकाराम महाराज म्हणतात. मग परमार्थ हा कशावर येतो? निष्ठेवरती अवलंबून असतो. मग निष्ठा बऱ्याच वेळा संप्रदाय बदलल्या जातात, बऱ्याच वेळा काही ग्रंथ बदलतात, काही देवताय बदलतात, बऱ्याच वेळा गुरुही बदलतात. माणसं का बदलतात ते मला काही माहीत नाही, पण बदलतात ती माणसं. तर ते असं आहे, त्याला असो म्हणून ते श्याम निष्ठा तुका कृष्ण. तो ती अर्जुनाचा प्रश्न आहे, बाबा त्यांची निष्ठा आहे, अरे ती सात्विक निष्ठा आहे की राजस निष्ठा आहे की तामस निष्ठा आहे? त्यांची श्रद्धा आणि त्यांची परिस्थिती नेमकं काय आहे? तर त्यांची परिस्थिती कशी आहे म्हणजे मी तुला ते सांगणार आहे पुढच्या 2 श्लोकामध्ये. म्हणजे शास्त्रविधी न जाणता सांगितलं तुम्हाला, त्याच्यावर परत काय एवढं सांगायची गरज नाही. आता झालं ते असो. तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वम आहा अथवा रजः तमः. त्यांची निष्ठा आणि त्यांची श्रद्धा ती सत्वगुण रूप आहे की रजगुणी रूप आहे की तमगुणी रूप आहे? त्यांची कशी आहे? निष्ठा म्हणा श्रद्धा म्हणा ती कधी भिन्न होत नसते, ती एकच असते. भूमीचे कधी तुकडे होत नाहीत आणि पाणी कधी बदलत नसतं. पाणी पाणीच असतं. पाणी कधी बदलत असतं का ते? नाही. तर ते कसं बदलतं, काय होतं ते आता ह्या श्लोकामध्ये सांगायचंय. पहा. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा देहिनां सा स्वभावजा सात्विके राजसी चैव सात्विके राजसी चैव तामसी चेति तां शृणु तामसे चेति तां शृणु त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विके राजसी चैव तामसे चेति तां शृणु.
त्रिविधा भवति श्रद्धा दीहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी च एव तामसी च इति तां शृणु. ऐक, तुझा प्रश्न जो आहे तो मी या ठिकाणी सांगतो. भगवान सांगतात दीहिनां सा स्वभावजा श्रद्धा श्रद्धा सात्विकी राजसी तामसी च इति त्रिविधा तीन प्रकारची होते. ती तीन प्रकारची श्रद्धा मी आता तुला सांगतो. अर्जुनाचा प्रश्न काय होता? श्रद्धेने युक्त होऊन जे बिचारे श्रेष्ठाकडे पाहून आचरण करतात त्या श्रद्धेचं त्याच्या निष्ठेचं श्रद्धेचं स्वरूप काय आहे? तर भगवान म्हणले त्याची ती जी श्रद्धा असते ती तीन रूपांनी जी असते ती मी तुला सांगतो. सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे तो. त्या श्रद्धेचा अर्थ काय मी तुला तो सांगतो. कोणाच्या श्रद्धेचा? तो त्या श्रद्धायुक्त अज्ञानी माणसाच्या श्रद्धेचा. थोडक्यामध्ये असा आहे. तर तिथे भगवान या ठिकाणी सांगतात, अर्थ तुम्हाला कळला श्लोकाचा. तर भगवान सांगतात देहिनाम सा स्वभावजा श्रद्धा. देहिनाम याचा अर्थ जे देहधारी आहेत असे ते. देह आणि देहात असणारा जो आत्मा त्याला देही असं म्हणतात. देही आणि देह आणि त्या आत्म्याने युक्त किंवा देहाने युक्त असा त्याला म्हणतात देही. आहे का नाही? आत्म्याला देह म्हणतात, देहाला देह म्हणतात, पण आत्मा आणि देह मिळून त्याला काय म्हणतात? देहिनाम. मग देहिनाम याचा अर्थ तुम्हाला किडा मुंगी पशु पक्षी हे सर्व घेतले तरी चालतील. का चालतील? कारण पशु पक्ष्यात श्रद्धा पाहायला मिळते. गाय वासराला चाटते, वाघीण वासरा पिल्लाला चाटते, वाघीण शिहीण हरीण आपण पाहतो. त्या अलीकडच्या यांत्रिक युगामध्ये ती फार चांगली सोय झाली मोबाईलची आणि टी व्हीची. जे आयुष्यात कधी पाहिलं नसतं ऐकलं नसतं ते सर्व जगत आपल्या पुढे आणून ठेवलं. हे पशु पक्षी हिंस्र पशु त्या तलावामध्ये आपल्या पिला करता, अरण्यामध्ये आपल्या बच्चा करता कशोर कशोर धावून जातात आणि कसा जीव तुडून टाकतात. त्याचा अर्थ काय? तिची भावना आहे ना तिथं. त्याच्या ठिकाणी श्रद्धा असतेच ती. मग त्यातले ते प्रकार होतील. ती सात्विक आहे का राजस आहे का तामस आहे तो भाग वेगळा असू द्या. पण त्याच्या ठिकाणी देहिना म्हणण्यामध्ये त्या प्राणी मात्राच्या ठिकाणी इथं भगवान सांगतात तो देहिनाम याचा अर्थ प्राणी मात्र घेतले तरी चालतील. तो देहिनाम अशी त्यांची जी श्रद्धा असते ती कशी आहे? श्रद्धा ही दोन प्रकारची आहे. पहिली आहे स्वभावजा आणि दुसरी आहे शास्त्रजा, संस्कारजा. तर स्वभावजा अर्थ स्वभाव म्हणजे काय आणि त्या स्वभावापासून उत्पन्न ज्या याचा अर्थ स्वभावापासून उत्पन्न झालेली श्रद्धा. तर मला वाटतं श्रद्धा पुढच्या श्लोकात आलं सत्वानुरूपा सत्वानुरूपा सर्वश श्रद्धा भवती भारत. तर तो श्लोक स्पेशल श्रद्धेचा आहे. तो श्रद्धामयोम पुरुषः यो यश श्रद्धस्य वसहा. तुम्हाला श्रद्धेचे तिथं रूप खास सांगणार आहे मी तिथं. पण हे पद काय परत येईल असं नाही. राजस तामस आणि सात्विक हे पुन्हा येते त्या श्रद्धेत सांगायला. पण स्वभावजा हे काय परत येईल असं नाही सांगता येत. तर ते स्वभावजा एकदा त्याचं तुमच्या आयुष्यातलं एकदा काम करून टाको. स्वभावजा श्रद्धा कशी काय असते? स्वभावापासून उत्पन्न झालेली श्रद्धा काय असते? तर स्वभाव श्रद्धाचा स्वभाव ही गोष्ट स्वभाव हा आपल्याला बनतो आपल्याने. पण आता आपण स्वभाव बनवायचा ठरला तरी बनतो. पण स्वभाव कुठं तयार होतो? शंकरानंदचं म्हणणं असं आहे स्वभाव होतो आईच्या गर्भात तयार. तिथं कुठं होतो तो? पहिली गोष्ट आईच्या गर्भामध्ये आयुष्य 1, कर्म 2, धर्म 3, विद्या 4 आणि मरण 5 हे पंचयुद्ध कुठं होतात? हे या जीवात्म्याला देहामध्ये सगळं तयार होतं. होतं म्हणजे कोणी भगवंताने केलं का? नाही. त्याच्या पाठीमागच्या जन्मातल्यामुळे त्याच्या गर्भामध्ये त्याचं नियोजन केलं जातं.
का त्याला किती द्यायचं, ह्या देहामध्ये त्याला किती द्यायचं, त्याचंच हे पाठीमागचं ते त्याच्याच गोडाऊनमधून घेतलंय आणि त्याला इथं किती द्यायचंय. कारण मग ते स्वभाव ह्या स्वभाव सांगायचा ना, स्वस्य भाव हा स्वभाव हा, स्वतःचा प्रभाव भाव असा असतो तो. आणि म्हणून स्वभाव याचा अर्थ एवढी गोष्ट एकत्र येते. मग गर्भातच ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. त्यामुळे माणसाने फार परमार्थ करणाऱ्या माणसाने फार तळमळ करू नये. मी कधी मरण, गिळगोळ्या आणि मेलं, मग मेल्याने तुला काय होतंय का? मरणं म्हणजे नवीन काय असतंय? मरायचं तर मर का काय, त्याला काय मरणं म्हणजे जुना शर्ट काढून नवा शर्ट घाल. दुसरं कुठं काय मेला म्हणजे काय मुक्त झाला का? मेला म्हणजे का मेला बराचा निसूर झाला, निसूर तुझ्या बापान ठेवले. मुक्त झाल्याशिवाय बरोबर. पहिला आहे आयुष्य, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे धर्म, आणि चौथे आहे विद्या, आणि पाचवा आहे मरण. या गोष्टी तुम्ही किती प्रयत्न केला तर त्या तुम्हाला इधर उधर काही करता येत नाही. तुम्ही ना तुमचं आयुष्य वाढवू शकत, ना तुम्ही तुमचं आयुष्य घटू शकत. मी माझ्या मुखातलं तुम्ही बऱ्याच वेळा वाक्य ऐकलं असेल, अरे कोणता रोग आणि कोणती परिस्थिती माणसाला मारील अशी गोष्ट शक्यच होऊ शकत नाही. आमचं शास्त्र शिल्लक राहणार नाही, भगवंताचे हे नियोजन शिल्लक राहणार. त्याचा मृत्यू जिथं रेषा संपली तिथं त्याचा मृत्यू ठरलेला असतो. जगात असं कोणी कोणाला जर मारायला लागलं तर ही सृष्टी चालणार नाही. आणि म्हणून त्याचा मृत्यू भागवतात सुरुवातीला चालते, त्याचं मृत्यू, त्याचं कारण, ती वेळ, तो देश, सगळा निमित्त, का कोणत्या निमित्ताने मारणार आहे ते निमित्त, कोणतं ठिकाण आहे ते ठिकाण. ते गरुडाच्या आईचं सांगितलं जातं ना उदाहरण ते. गरुड मार म्हण तू, ते आईला एका गुहेत घेऊन गेला. तिथं गेलो, ती यम म्हणला चांगली गोष्ट केली म्हणला, मला इथं इथं आणूनच मारायचं होतं पण तू आणून दिली म्हणलं, बरं मारतो म्हणलं त्याला इथं. आता ते ठिकाण ठरलेलं असतं ना ते. म्हणजे मृत्यूचं ठिकाण, मृत्यूचं निमित्त, मृत्यूची वेळ, आणि हे सगळं फिक्स झालेलं असतं आधीच. आणि म्हणून आयु ही गोष्ट तिथं तुम्हाला निश्चित केलेली असते. त्यामुळे कसं जगायचं तसंच जगणार आहे तुम्ही. दुसरी गोष्ट कर्म. तुम्ही जन्माला आल्यानंतर काय करणार आहेत तुम्ही, हे सगळं ठरलेलं असतं ते. कारण ते ते करण्याकरता तुमची बुद्धी तुमचा पिंड सहकार्यच करीत नाही. त्याला मग 100% पास व्हायचं आहे. पण ते प्रकृती कुठं साथ देते? ते कर्मात तिची एवढी रेष ओढून ठेवली, ती गर्भातच एवढी रेष ओढून ठेवली. तू इतक्या मार्कवर जाणार आहे, त्याची प्रकृती एवढी येणार आहे. त्याचं ते कर्म आहे तसं ते. मग त्याचं कर्म तसं आहे ते. मग त्याचं कर्म तसं आहे, त्या कर्माच्या अनुसार त्याला संपत्ती मिळते, त्याला मान मिळतो, त्याचं शिक्षण काय असेल, दैन्य दारिद्र्य, त्याप्रमाणे त्याला तेवढं मोजून ठेवून दिलं आहे त्याच्या पुढे. त्यांनी फक्त त्याच्या पुढे काय वाढवायचं आहे, पुढच्या जन्मात काय तयार करून घ्यायचं आहे ते इथं तयार करून घे. पण मागचं जे भोगायचं, मागचं भोगता भोगता पुढं करावं लागतं. गेल्या वर्षी जमिनीतलं पीक काढलं, कणगीत भरलं, ते खाता खाताच पुढचं पीक निर्माण करायचं असतं. असंच राहतं, दुसरं काय राहतं ते. मागच्या जन्मातले कर्म आहेत, ते कर्म भोगता भोगता पुढील प्रारब्ध तयार करायचं असतं. असं आहे, आणि म्हणून त्याला कर्म असं म्हणतात. आणि तिसरी गोष्ट काय, धर्म. आता मला असं वाटतं 24 तास ध्यान करीत बसावं. बघा तुझे बापान ठेवलंय. शंकराचार्य ते लघुवाक्यवृत्तीमध्ये असं म्हणतात, ते ब्रह्मज्ञानी जरी झाला त्याची इच्छा आहे ब्रह्मस्वरूपात राहायची, बाहेर यायची इच्छाच नाही. त्याची इच्छाच नाही बाहेर यायची. मग ते इच्छा नाही, पण ते प्रारब्ध इतकं वाईट आहे, तो ब्रह्मस्वरूप झाला, खूप आनंद भोगतो, पण त्याला खिचून बाहेर आणतं. काम करायला होतं, चाल हे काम काय, काय हे भजे खाय, हे गुलाबजांबू खाय, ते ओढून आणतं, त्याला खायला लावतं. ओढून आणतं, त्याला कांदे ऐकायला पण लावतं. काय त्याचा काही भरोसा नाही. ते ब्रह्मज्ञानाला सुद्धा ते प्रारब्ध इतकं तगडं राहतं ते. मग काय त्याला काय म्हणतात, आपल्याकडून धर्म किती घडणार आहे तो ठरलंय. आता पुढे किती घडवायचं आहे तुम्ही त्याला, ते प्रयत्न तुमच्या स्वाधीन असतो. आणि म्हणून धर्म किती कसा करणार आहेत हे पण तिथं तयार झालेलं असतं धर्माच्या बाबतीत. आणि विद्या कोण शिकत नाही. एका क्लासमध्ये 100 असतात, मग सगळे सारखे शिकतात का? नाही. शाळेत एका वर्गामध्ये किती मुलं असतात, सगळ्या मार्कांना सगळे पास होतात का? नाही. त्याची विद्या पण ठरलेली असते, त्याची विद्या पण ठरलेली असते. आणि शेवटी गोष्ट
त्याचं मरण पण ठरलेलं असतं. आणि त्या गोष्टी सगळ्या कर्माधीन असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी 5 एकत्र केल्या का मग हे सगळं घेऊन ज्यावेळी तो वर्तन करायला लागतो त्याला म्हणतात स्वभाव. स्वस्य भाव हा त्याला म्हणतात स्वभाव. आणि हे कुठं हे गर्भातच लिहिल्या जातात. मग त्याचं ते पूर्ण म्हणजे त्याचा पूर्वजन्म, पुण्य, पाप, संस्कार याला स्वभाव असं म्हणतात. असायला म्हणतात स्वभावजा. मग एवढं कसं काय सांगितलं? तर या स्वभावातून जी श्रद्धा जन्माला येते, जसा स्वभाव असेल तशी श्रद्धा याला म्हणतात स्वभावजा श्रद्धा. समजलं? मग असं आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, जो स्वभाव असतो तो सदैव आपल्याबरोबर असतो. तुम्हाला सगळं सोडतं. धन संपत्ती तुम्हाला सोडून जाते, नातेवाईक सोडून जातात, सगळं शेवटी शेवटी तुमची मानमान्यता संपत्ती सोडते. नव्हे नव्हे तुमचं शरीरही सोडतं. पण तुमच्याबरोबर तुमचा स्वभाव तो तुमच्या कपाळी पक्का लिहिलेला असतो, तो कधीही सुटल्या जात नाही. स्वभावो दुर्तिक्रमः. स्वभावाला कोणताही उल्लंघन करता येत नाही. आणि म्हणून स्वभाव हा काय असतो माणसाला, तो सदैव त्याच्या कपाळावर लिहिला असल्यामुळे तो त्याच्याबरोबरच राहतो. तिसरी गोष्ट, तो स्वभाव म्हणजे त्यातून अशा स्वभावापासून उत्पन्न होणारी जी श्रद्धा असते त्यालाच म्हणतात स्वभावजा श्रद्धा. मग ती कधी कधी सत्वरूप राहते, कधी कधी तमरूप राहते आणि कधी 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 रजगुण पण राहते. अशी गुणानुसार ती उत्पन्न होते. मग आता ती 3 प्रकारची होते म्हणजे का? मग स्वभाव तरी 3 प्रकारचा होतो की नाही? श्रद्धा ही 3 प्रकारची उत्पन्न होते. म्हणजे स्वभावातच 3 प्रकार आहेत ते. सत्वादी गुण भेदामुळे काय होते? ती श्रद्धा 3 प्रकार ते मुळात त्याचा स्वभावच 3 प्रकारचा आहे ना. त्यामुळे ती श्रद्धा 3 प्रकारची होते. आणि म्हणून असे श्रद्धेची जी गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुला सांगणार आहे. तू ती आता ऐक. आणि म्हणून दुसरी गोष्ट, ही श्रद्धा तू जी सांगतो ती स्वाभाविक जी गोष्ट आहे, तर ते स्वभाव म्हणजे काय? तर स्वकीय भाव हा संसिद्धी, त्यालाच प्रकृती आपण असं म्हणतो. आपण स्वभाव आणि प्रकृती एकच आहे, तिचं स्वरूप. आणि ही गोष्ट आता ती पूर्वी आता निसर्गाने बनली ती आता आता ती निसर्गतच त्याला असं म्हणतात. आणि म्हणून स्वतः एव आविर्भाव असे श्रद्धेची गोष्ट अशी आहे ती. पण तुम्हाला स्वभाव सांगायचा आधी, ते स्वभाव सांगितलं तर श्रद्धा सांगणार आहे. तर असा जो स्वभाव आहे तो स्वभाव माणसाला न बदलता येणारा स्वभाव. तर असा स्वभावापासून उत्पन्न होणारी जी श्रद्धा असते ती गोष्ट सांगितलेली आहे. तर स्वभावाची गोष्ट अशी आहे ती त्या यांनी हितोपदेश या ग्रंथात चाणक्याने पण फार गोड गोष्ट सांगितलेली आहे. स्वभावाची गोष्ट अशी ती बहिर्हेतु तो अनपेक्ष हा तो स्वभावा अत प्रकीर्तित. त्या बाह्य कोणत्याही हेतू वाचून जी प्रकृती बनते स्वभावा प्रकीर्तित निसर्ग हा स्वस्वरूपम इति एषा अपि भवती द्विधा. म्हणजे तो स्वभाव सुद्धा 2 प्रकारचा होतो. याचा अर्थ म्हणजे निसर्गतः दृढ अभ्यासजन्य हा संस्कार उच्चते. संस्काराने स्वभाव बनतो. निसर्गतः एक उत्पन्न होते, दुसरी दृढ अभ्यासाने. अजन्य हा स्वतः सिद्ध स्वभाव अजन्य असतो, कारण तो पहिलाच बनलेला आहे. स्वतः सिद्ध हा तो स्वतः सिद्ध असतो. स्वरूपम भाविष्यते, त्याला स्वरूपच असं म्हटलं जातं. तर असं आहे तो. बदल होतो पण पुढचं होईल ना तो. आता मागचा नाही होत, तयार झालं ना ते सगळं आता स्वभावातलं. मग त्याचे 2 प्रकार सांगितले ना. त्याचं ते म्हणले या ठिकाणी केचित वदंती, त्याच्यात प्रकार आहेत. काहींचं म्हणणं काय आहे? दैवेन स्वभावेच केचन त्रिविधा मता वेदे वेद वेदांग पारग स्वयंच कर्मजनक
कर्म दैव कारणम स्वभावा जायते नृणात्मक पूर्वकर्मानाम. कसाही झाला तर तो स्वभाव पूर्वकर्मानेच येतो. स्वभाव आहे तो पूर्वकर्मानेच येतो. पूर्वकर्म, पूर्वकर्मात संस्कार आणि संस्कारातून बनलेला असा तो स्वभाव असतो, असं आहे. आणि म्हणून देव धर्म सगळं लय लिहिलंय भाऊ त्याच्या कधी लिहिलंय त्याने कुठं जीव ठेवले होते काय वाचणं पण होत नाही. तर असं आहे तत्कर्म तपसाम साध्यम कर्मणांचे शुभाशुभम तपहा स्वभावा साध्यांच्या स्वभावा अभ्यासतः भवेत. दोन प्रकारचा. तर हा स्वभाव साध्य तो स्वभावाने होतो आणि तसं त्या ठिकाणी स्वभाव हा अभ्यासतः भवेत. अभ्यासाने पण स्वभाव होतो, बनतो. आता काय आहे, काहींचं मत काय आहे, तुम्ही जर 4 वर्ष एखादी गोष्ट केली तर त्याची प्रकृती तशी बनते. असं आहे. 4 वर्ष जर तुम्ही तुम्हाला न आवडणारं जर अन्न खायला लागले तर तुम्हाला तेच आवडतं नंतर. काय ते काय झालं, अभ्यासात हा बदलते. संसर्ग हा साध्या अभ्यास हा संसर्ग हा पुण्यता संस्कार हा साध्याने अभ्यासाने ती गोष्ट तशी माणसाने प्रयत्न केला तर ती शक्य होते असं काहींचं मन आहे. तर जाऊ द्या. चाणक्याने असं म्हटलंय, स्वभावो यादृश यश न जहाती कदाचन अंगार शतधौतेन मैनत्व न मुंचती. मस्त उदाहरण दिलं बघा त्यांनी. चाणक्य असं म्हणतो, स्वभाव यादृश्य यश्य न जहाती. ज्याचा जसा स्वभाव आहे तो त्याला टाकू शकत नाही. कदाचन तो कधीच टाकू शकत नाही, तो कधी बदलत नाही. त्याला उदाहरण काय दिलं, अंगारा शतधौतेन मैलनत्व न मुंचती. ते कोळशा असतात आणि मग तिने कोळशाने काय केलं, त्यांनी लेख काळे आहेत म्हटलं, मग तिने धुवून काढले. यार काळीच राहिली, अजून याद धुतली. त्याला ते काळीच राहिली, अजून याद धुतली. फार काळीच राहिली. ते धुवून धुवून कोळसे संपत आली. अरे म्हणलं काळे जाईनात. अंगारा शत धवतेन 100 वेळा धुतली त्यांनी. काय उदाहरण दिलं म्हणतो, अंगारा शत धवतेन म्हणजे 100 वेळा धुतली त्यांनी. पण पुढे मलिनत्व न मोहिंचे ते त्याचा काळेपणा काही गेला नाही. याला म्हणतात स्वभाव. आता याच्यापेक्षा उदाहरण काय पाहिजे चपलं का आता. जसा कोळसा हा बदलू शकत नाही तसा स्वभाव स्वभाव दुर्तिक्रमा तो बदलू शकत नाही. न मोहिंचते. म्हणून सर्वस्य परीक्षन्ते स्वभाव हा नैतरे गुण हा अतिथ्य ही गुणान सर्वान स्वभाव मूर्धनी वर्तते. सांगितलं तुम्हाला मी ते काय आहे, माणसाचा स्वभाव. मग त्याची गुणांनी परीक्षा नाही होत. हे तो उपदेश म्हणतो, त्याची गुणांनी कधी परीक्षा होत नाही माणसाची. परीक्षा होती ती स्वभावानी परीक्षा होती. त्याच्या गुणांनी त्याला कोण नाही खात म्हणले ते. आणि म्हणून इथं सर्वस्य ही परीक्षन्ते स्वभाव हा न इतरे गुण हा. इतर गुण त्याचे काय परीक्षा नाही, तर त्या स्वभावानेच माणसाची परीक्षा होते. तो कोणत्या लेवलचा आहे, मग त्याची किती उंची आहे, सगळ्या बाबतीत परीक्षा तिचे स्वभावान होते. आणि म्हणून आतिथ्य हे गुणान सर्वान स्वभाव मूर्धनी वर्तते. सगळे गुण टाकून तुमच्या कपाळावरती जो स्वभाव एकदा शिक्का बसलाय तो मात्र मूर्धनी वर्तनते. मूर्धनी म्हणजे डोक्यावरती, आणि तो त्याच्या डोक्यावरतीच राहतो. तो स्वभाव काही केल्याने बदलत नाही. तर जाऊ द्या. स्वभाव तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सांगा. अजून सांगायचं तर अजून लई सांगेल, पण नको तसे तुमच्या डोक्याला गोविंदा होईल तुमचा. हेच तुम्हाला नको वाटत असलं तरी मी सांगतोय बळच. हा नाही नाही नाही, बदलणार नाही हेच तर तुम्हाला सांगतोय. बदलूच नका तुम्ही. हे सगळ्याला उत्तर काय करावं. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, अरे काय नाही, मला वाटतं हिंदी वाक्य असे काय, मेरी सुरत वैशी फुटली काय हा हा मी या केवढं होत आहे, मै सुरत वैशी. तुकाराम महाराज तसं फुटली जो गौरी जशी तोंडावरी आहे का नाही, कायम त्याच्या आल त्याच्या तोंडावर गौरी फुटलेली. तो माझा स्वभाव तसा आहे. एवढं बोललं का काम मिटलं सगळं. काही नवरा बायको नवरा म्हणलं काय तू नेहमी कटकट करते, काय करू माझा स्वभाव तसा. विषय मी भांडण मिटलं ते तसं.
तू लईच उशीर, लईच सावकाश, लई वस्तू कळत नाही का वेळ झाली. आता काय करू, माझा स्वभाव तसा नाही. ते मंत्र कडू वापरायलाच ते खायचं काम एखाद्या ठिकाणी जायचं, कोणाचं वाटतं गप गप खायला लागलं, आज काय करतो माझ्या सोबतच. ते त्याचं दोन चार रट्टे, तो असा रट्टे देत त्याच्या, हे आज काय करत नाही माझ्या सोबतच. अरे अरे उसा काय म्हणतो महापुरुष, ते आम्ही कीर्तनात दृष्टांत सांगत असतो. एक चालला होता तो रस्त्याने, आणि रस्त्याने चालल्याच नंतर मग त्यांनी, त्याला वाटलं ऊस खायची इच्छा झाली. त्याला वाटलं इथं तर कोण नाही, बसला, ये चांगला मस्त ऊस मोडून आणला, घेतला चांगला ऊस, खाल्ला, तडा तडा खाल्ला चांगला, अर्ध्यात त्याने खाल्ला. तो मालक आला, काय म्हणला, कोणाला विचारलं ऊस म्हणला. तुला काय नाही म्हणला, कोणाचा आहे म्हणलं ऊस. मी आपला ऊसाला विचारलं, मग काय विचारते म्हणला, अरे अरे ऊसा घ्यावे ऊसा का मोडू की एक दोन. ते म्हणला का मोड चार दोन, आणि त्याच्यामुळे मी घेतले आणि खाल्ले म्हणला. चालेल, मग ते मालक गेला आणि एक निवार ऊस काढून आणला चांगला, अर्धा ऊस हातात घेतला. ते म्हणला, मी आता ऊसाला विचारतो, अरे अरे ऊसा, ऊस म्हणला काय म्हणतो महापुरुषा. हानू का दोन चार, नाही हान 10-5. याला स्वभाव म्हणतात. तर अशी स्वभाव, त्या स्वभावातून श्रद्धा उत्पन्न होते. देहीनाम स्वभाव ज्या श्रद्धा. तर अशी जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा जी स्वभाव ज्या असते, ती श्रद्धा उत्पाद्य नसते, ती कधी उत्पन्न होत नाही. ती श्रद्धा कधी बनावट नसते. जी स्वभाव ज्या श्रद्धा असते, ती कधी उत्पन्न होत नाही, उत्पाद्य नसते, आणि ती पुन्हा कधी बनावट नसते. कारण ती पूर्वकर्माप्रमाणे जशी प्रकृती असते तशीच ती होते. म्हणजे अनेक जन्मापर्यंत जर, पर दुसरी गोष्ट, जन्मल्यापासून मरेपर्यंत ती अखंड राहते. स्वभाव जे आहे ना ती श्रद्धा, स्वभाव ज्या ती श्रद्धा आहे, ती उत्पन्न होत नाही, ती आणि उत्पन्न होत नाही तशी ती बदलत पण नसते कर्माप्रमाणे, पण त्यात नकलीपणा पण नसतो, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून स्वभाव हा माणसाचा तो अनिर्णित नाही, तो निर्णित आहे. तो स्वभाव अनिर्णित नाही, स्वभाव हा अकृत्रिम पण नाही, मग केवळ तो कर्मकृत आहे. आणि म्हणून असा जो स्वभाव आहे, तो स्वभाव स्थायी भाव असतो त्यातला. आणि अशा स्वभावानेच माणसाला काय होतं, ती श्रद्धा 3 प्रकारची होते. भगवान सांगतात, धीनाम सा स्वभाव ज्या, ती स्वभावानेच असणारी सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामसी श्रद्धा, इति त्रिविधा भवती ती शृणू. तर 3 प्रकार श्रद्धा कधी 3 प्रकारची नसते. आकाशातून पाणी पडलं ते 3 प्रकारचं नसतं. भूमी कधी 3 प्रकारची नसते. हवा कधी 3 प्रकारची नसते. अग्नी कधी 3 प्रकारचा होत नाही. पण मग तो होतो, तो का होतो? तो पाणी जसं आकाशातून खाली पडल्यानंतर मातीच्या देश कालाच्या संबंधाने पाण्याचे गुण बदलतात. काही पाणी तमगुणी होतं, काही पाणी रजगुणी होतं, आणि काही पाणी सत्वगुणी होतं. तशी भूमीची गोष्ट असते. जिथं प्रेत जाळे, तिथं थोडं जेवण, त्या जागेवर थोडंच आपण जेवण करणार आहेत, ते थोडीच पूजा करणार आहेत, कारण ती आता तमोगुणी आहे. आणि एखादं नाट्यगृह असतं, मग त्या नाट्यगृहामध्ये तिथं एवढे सगळे नाटकाचे, पिक्चरचे असे टाकीमध्ये, तिथं काय आपल्याला देवपूजा करायला मन लागणार आहे का? ती भूमी रजगुणी झाली. ती जिथे पांडुरंगाचं मंदिर असलं, रोज भजन पूजन स्वच्छता हे सगळं धार्मिक असतं, मग ती भूमी काय झाली? सत्वगुणी. म्हणजे एका क्रियेने, एखादी ती कृत्रिम आहे ना ती. मग आता भूमी जशी कृत्रिम तयार होते, गुणामुळे तयार झाली, पाणी गुणामुळे तयार झालं. अग्नीचं तसंच असतं. अग्नी अखंड असतो, पण प्रेताचा अग्नी म्हटलं त्याने काय ते कळते का? आहुतीला आपण काय त्याला म्हणतो, यज्ञाच्या आहुतीला थोडाच चालणार आहे तो अग्नी. मग तशी गोष्ट असते. तर ते जसं गुणाच्या संबंधीने बदलतं, वास्तविक ते अखंड आहे. अग्नी अखंड आहे, जल अखंड आहे, भूमी अखंड आहे. तशी श्रद्धाही अखंड असते. श्रद्धेत कधी बदल नसतो. बदल झाला तो कशाने? गुणमिश्रणाने. आणि म्हणून त्या गुणाच्या मिश्रणाने श्रद्धेचे 3 प्रकार होतात. कोणत्या? ज्या सत्वगुण, ज्याच्या श्रद्धेमध्ये सत्वगुण आला
त्यामुळे त्या श्रद्धेचं नाव सात्विक श्रद्धा. ज्या श्रद्धेत रजगुण आला त्या श्रद्धेला आम्ही रजोगुणी असं म्हणतो, आणि ज्या श्रद्धेत तमोगुण आला आम्ही त्याला तमोगुणी श्रद्धा असं म्हणतो. तर 3 प्रकारची जी श्रद्धा आहे ती 3 प्रकारची श्रद्धा तू आता ऐक. तर या ठिकाणी पहिले श्रद्धा सांगतो आणि नंतर मग सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारच्या श्रद्धा सांगणार आहे. पहिलं श्रद्धा म्हणजे काय असतं ते श्रद्धेचं रूप मी तुला सांगतो. मनुष्य जीव आणि श्रद्धा हे याचा किती अन्योन्य संबंध आहे ही गोष्ट सांगतो आणि मग तुला पुढे श्रद्धा सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. रामेश्वर भगवान की जय.